क्या है? ಇವಾಗೇನಿದೆ? जब आप इस बात को समझ लेते हो ನಾವು ಈ ಮಾತು ಅರ್ಥ कि ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ मुझे परमेश्वर ने चुन लिया, ನನಗೆ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. अब फिर एक जिम्मेदारी आपकी है ಇವಾಗ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ कि ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. अब आपने भी कुछ चीजों को चुनना है. ನೀವು ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. फिर वो ये डिपेंड करता है ಮತ್ತೆ ಇವಾಗ ಅದು कि ಡಿಪೆಂಡ್ आप अपना चुनाव समझने के बाद ನೀವು ನಿಮ್ಮ ಆರಿಸಲ್ಪಡುವುದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡ आप ನಂತರ किन चीजों को चुनते हो संसार में. ನೀವು ಯಾವುದನ್ನು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೀರಿ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ. हालेलुया. ಹಾಲೆಲೂಯಾ. और अब विचार कीजिए कि आज तक आपने क्या क्या चुना है. ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ತನಕ ನೀವು ಏನೇನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. किन किन बातों को, किन किन चीजों को, कैसी फ्रेंडशिप को, कैसी संगति को, कैसे स्वभाव को आपने चुनकर अपनी लाइफ में रखा है. ಯಾವ ವಸ್ತುವನ್ನು, ಯಾವ ವಿಷಯವನ್ನು, ಯಾವ ದೋಸ್ತನ್ನು, ಯಾವ ಗೆಳೆತನವನ್ನು, ಯಾವ ಸಂಬಂಧ ನೀವು ಆರಿಸಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. हालेलुया. कितने लोगों को मालूम है कि जब यीशु मसीह ने अपने चुना और अपने चेलों को बुलाया तो उन्होंने क्या किया? ನೀವು ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತು ಯೇಸು ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಕರೆದಾಗ ಆತನು ಏನು ಮಾಡಿದ ಅಂತ? क्या किया अपने यीशु मसीह के चेलों ने क्या किया? निकालो गई मत्ती की इंजील से ಮತ್ತಾಯ ಸುವಾರ್ತೆ 4 अध्याय उसका 18 से पढ़ेंगे. 4:18. गलील को झील के किनारे जी फिरते हुए उसने दो भाइयों अर्थात शमौन को जो पतरस कहलाता है और उसके भाई अंद्रयास को देखो समझना यहाँ पर बाइबल कहती है यीशु मसीह अब गलील में ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇಲ್ಲಿ ಇವಾಗ ಯೇಸು ಗಲೀಲಕ್ಕೆ झील के किनारे ಒಂದು ನದಿಯ ಒಂದು ದಡದಲ್ಲಿ जा रहे थे. ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾಗ तो प्रभु यीशु मसीह ने 2 भाइयों को देखा ಪ್ರಭು ಯೇಸು ಇಬ್ಬರು ಅಣ್ಣ ತಮ್ಮರನ್ನು ನೋಡಿದ್ರು. जिसका नाम पतरस और उसका भाई अंद्रयास था. ಮತ್ತಾಯ 4:18. जी. और उसके भाई अंद्रयास को झील में डालते देखा और उसके भाई अंद्रयास को जाल को झील में डालते देखा क्योंकि वे मछुए थे. क्या थे वो लोग? मछुए थे, मतलब मछलियां पकड़ने वाले मछुआरे थे. हालेलुया. हाँ आगे बोलिए. यीशु ने उनसे कहा मेरे पीछे चले आओ. मेरे पीछे चले आओ. ये क्या था? यीशु मसीह के द्वारा उनका चुनाव. हालेलुया. हालेलुया. कौन कौन समझ पा रहे? ಯಾರ್ಯಾರು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? क्या था? यीशु मसीह के द्वारा पतरस और अंद्रयास का चुनाव. ಯೇಸುವಿನ ಮೂಲಕ ಪೇತ್ರ ಅಂದ್ರಿಯನ ಆರಿಸಲ್ಪಡುವುದು. यीशु ने क्या बोला? मेरे पीछे चले आओ. ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬನ್ರಿ. हाँ आगे बोलिए. तो मैं तुमको मनुष्यों के पकड़ने वाले बनाऊंगा. वे तुरंत जालों को छोड़कर, क्या लिखा यहाँ पर? 19 ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರ್ತಿದೆ? वे तुरंत जालों को छोड़कर. किसने निकाला ये वचन? अपना हाथ वाक्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुरंत अपने जालों को छोड़कर, ತಕ್ಷಣವೇ ತನ್ನ ಒಂದು ಚಾಲ್ ಬಿಟ್ಟು, जैसे यीशु मसीह उनका चुनाव करते हैं ಯಾವ ರೀತಿ ಯೇಸು ಅವರಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ उसी समय चेले भी क्या करते हैं? ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಿಷ್ಯರು ಏನು वो भी ಮಾಡ್ತಾರೆ? एक चुनाव करते हैं. ಅದೇ ಒಂದು ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಆರಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. अब हमें परमेश्वर ने चुन लिया. ಇವಾಗ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. अब हमें भी ಇವಾಗ ನಮಗೂ ಕೂಡ किसको चुनना है? ಯಾರಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು? हालेलुया. हालेलुया. देखा वो तुरंत अपने जालों को छोड़कर, ಆ ತಕ್ಷಣವೇ ತನ್ನ ಚಾಲ್ ಬಿಟ್ಟು. आगे बोलिए क्या लिखा जी? उसके पीछे हो लिए. हाँ आगे बोलिए 21. वहाँ से यीशु मसीह आगे बढ़कर यीशु ने और दो भाइयों को हाँ अर्थात जी जबदी के पुत्र याकूब और उसके भाई यूहन्ना को देखा. अब किसकी बारी आ गई? याकूब और यूहन्ना. ಇವಾಗ ಯಾಕೋಬ ಯೋಹಾನರ ಸರಣಿ ಬಂತು. पहले कौन थे? ಮೊದಲು ಯಾರಿದ್ರು? पतरस और अंद्रयास. ಪೇತ್ರ ಮತ್ತು ಅಂದ್ರಿಯ. हाँ आगे बोलिए. वे अपने
अपने पिता जबदी के साथ हम्म, नाव पर अपने जालों को सुधार रहे थे। उसने उन्हें भी बुलाया। वे तुरंत नाव और अपने पिता को छोड़कर जी उसके पीछे हो लिए। वो भी उसके पीछे ಹೋಲಿಯೇ. अब समझ रहे हैं। ಇವಾಗ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. भजन संहिता की पुस्तक निकालोगे जल्दी से। ಕೀರ್ತನೆಗಳು 65 उसका 4 से पढ़ेंगे। 65:4. थैंक यू फादर। क्या ही धन्य है वे क्या ही धन्य है वे जिसको तू चुनकर जिसको तू चुनकर, क्या ही धन्य है वे। ಎಷ್ಟು ಧನ್ಯರು ಅವರು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सबने निकाल लिया। भजन संहिता की पुस्तक 65 उसका 4 से। 65. ओके। बोलिए जी। क्या ही धन्य है वे क्या ही धन्य है वे जिसको तू चुनकर जिसको तू चुनकर, हाँ, अपने समीप आने देता है। अपने समीप आने देता है। हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. समीप आने का अर्थ है ಹತ್ರ ಬರುವುದು ಅರ್ಥ ಇದೆ. पास आने देता है। हालेलुया। ಒಂದು ತನ್ನ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾನೆ. देखो वो मनुष्य धन्य है, ಆ ಮನುಷ್ಯನು ಧನ್ಯನು. वो भाग्यशाली है, वो ಆತನ ಭಾಗ್ಯಶಾಲಿ. जिसे परमेश्वर चुनता है। ಯಾರಿಗೆ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. और चुनकर अपने पास आने देता है। ಆರಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾರೆ. हालेलुया। तो ಹಾಲೆಲೂಯಾ. आप विचार कीजिए, आप कितने ब्लेस्ड लोग हो आज ನೀವು ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ, ನೀವು ಎಷ್ಟು ಆಶೀರ್ವದಿತ कि ಜನರಾಗಿದ್ದೀರಿ. परमेश्वर ने आपको चुन लिया। ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. उसने आपको संसार में नहीं छोड़ दिया। ದೇವರು ನಿಮ್ಮ ಲೋಕದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟುಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. परमेश्वर ने आपको पापों में जीवन खत्म करने के लिए परमेश्वर ने आपको नहीं छोड़ दिया। ದೇವರು ಈ ಲೋಕದ ಪಾಪದಲ್ಲಿ ನಾಶವಾಗುವುದಕ್ಕಾಗಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನ परमेश्वर ने आपको चुन लिया और अपने पास लाया। ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ರ ಕರೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. देखो वो मनुष्य धन्य है ಆ ಮನುಷ್ಯನು ಧನ್ಯನು. जिसे परमेश्वर चुनता है ಯಾರಿಗೆ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾರೆ और चुनकर उसे अपने पास आता है, पास आने देता है। हाँ, ಅವರಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾನೆ. जैसे जो पतरस और अंद्रयास दूर अपने काम में थे, ಯಾವ ರೀತಿ ಪೇತ್ರ ಆಂದ್ರೆಯ ತನ್ನ ಕೆಲಸದಲ್ಲಿದ್ರು. अब उनकी लाइफ प्रभु के प्रेजेंस से खाली थी, ಇವಾಗ ಅವರ ಜೀವನ ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಿಂದ ದೂರ ಇತ್ತು. दूर खड़े थे। ಅವರು ದೂರ ನಿಂತಿದ್ರು. पर यीशु मसीह ने क्या किया? ಯೇಸು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು ಅವರಿಗೆ? उन्हें बुलाया। ಅವರಿಗೆ हालेलुया। ಕರೆದಿದ್ರು. उन्हें क्या किया? ಅವರನ್ನು ಕರೆದಿದ್ರು. उन्हें बुलाया। ಅವರನ್ನು ಕರೆದಿದ್ರು. और उन्होंने क्या किया? दूर खड़े रहे, ಅವ್ರೇನ್ ಮಾಡಿದ್ರು ಮತ್ತೆ ಅವಾಗ? खुश हुए, ಅವರು ಸಂತೋಷ ಪಟ್ರು, आनंदित हुए। ಆನಂದಿತರಾದ್ರು. हमें प्रभु ने बुलाया है। ನಮಗ್ ದೇವರು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. एक अब उसके पास आए ನಾವು ಹತ್ರ ಬರ್ತೇವೆ. और आप देख सकते हो कि पतरस की लाइफ फिर कैसी थी। ನೀವು ಅವಾಗ ನೋಡ್ತೀರಿ ಆತನ ಜೀವನ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿತ್ತು. याकूब की लाइफ कैसी थी? ಯಾಕೋಬನ ಜೀವನ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು. अंद्रयास की लाइफ कैसी थी? ಅಂದ್ರಿಯನ ಜೀವನ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು. यीशु मसीह के चेले कहलाए। ಯೇಸುವಿನ ಶಿಷ್ಯರು ಅನಿಸ್ಕೊಂಡ್ರು. परमेश्वर ने एक बड़ा नाम उनको दिया। ದೇವರೊಂದು ದೊಡ್ಡ ಹೆಸರು ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ರು. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. ये वचन हमें सिखाता है ಈ ವಾಕ್ಯ ನಮಗೆ ಕಲಿಸ್ತದೆ. कि मेरे प्रियो, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, चुने जाना छोटी बात नहीं है। ಆರಿಸಲ್ಪಡುವುದು ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. प्रभु में आ जाना छोटी बात नहीं है। ಕರ್ತನಲ್ಲಿ ಬರುವುದು ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. परमेश्वर की हुजूरी में बैठना ये भी छोटी बात नहीं है। ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂಡುವುದು ಇದು ಕೂಡ ಸಣ್ಣ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. समझ पा रहे हो आप? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ देखा वो ಇದ್ದೀರಾ? धन्य है, ಅವರು ಧನ್ಯರು. वो मनुष्य धन्य है ಆ ಮನುಷ್ಯನು ಧನ್ಯನು जिसे यहोवा चुनता है ಯಾರಿಗೆ ಯೆಹೋವನ और अपने ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ, पास आने देता है। ಅವರಿಗೆ ತನ್ನ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ ಬಿಡುತ್ತಾನೆ. हालेलुया। और ಹಾಲೆಲೂಯಾ. बहुत बार हम ध्यान ही नहीं करते, हम अपने लाइफ में बिजी। ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದಾನ ಕೊಡೋದ್ರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಸಿ ಆಗಿರ್ತೇವೆ. थोड़ा आगे आगे बोलिए। ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದೆ ಹೋದ್ರಿ. दिखाओ इसको स्क्रीन पे, क्यों नहीं दिखा रहे? हाँ, कि वे तेरे आंगनों में वास करे। 65. आमीन। तेरे आंगनों में क्या करे? 6 हो गया, 5 तेरे आंगनों में क्या करे? ವಾಸ करे. वास करे। आगे बोलिए। हम तेरे भवन के और तेरे भवन के अर्थात तेरे पवित्र मंदिर के अर्थात तेरे पवित्र मंदिर के उत्तम उत्तम पदार्थों से तृप्त
होंगे। ओ आमीन, सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। धन्य है वो ಧನ್ಯರು ಅವರು जिसे यहोवा चुनकर अपने पास आने देता है, ಯೆಹೋವನು ಅವರಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ರ ಬರೋದಕ್ಕೆ कि वो ಬಿಡುತ್ತಾರೆ. तेरे आंगनों में, वो परमेश्वर के आंगनों में वो प्रवेश करे ಅವರು ದೇವರ ಅಂಗಳದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ और ಮಾಡಬೇಕು. यहोवा के पवित्र मंदिर के उत्तम उत्तम पदार्थों से वो क्या हो, तृप्त हो। हालेलुया। ದೇವರ ಆಲಯದ ಉತ್ತಮ ಪದಾರ್ಥಗಳಿಂದ ಅವರು ತೃಪ್ತರಾಗಬೇಕು ಅಂತ. जो वचन पूरे होते हैं, यहोवा मेरा चरवाहा है, ಇವಾಗ ಆ ಮುझे ವಾಕ್ಯ ಪೂರ್ತಿ ಆಗ್ತದೆ. कुछ ಯೆಹೋವನು घटे ನನ್ನ ना होगी। ಕುರುಬನು, ನನಗೆ ಯಾವುದೇ ಕೊರತೆ वो ಇಲ್ಲ. मेरे जी में जी लाता है, ಅದು ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಉಜ್ಜೀವಿಸ वो ಮಾಡ್ತಾನೆ. मुझे हरी हरी चराइयों में ले चलता है, वो मुझे ಹಸಿರಾದ ಹುಲ್ಲುಗಾವಲನ್ನು सुखदायक ತಗ್ಗಿಸ್ತಾನೆ. जल के झरनों के पास वो मुझे, हालेलुया, ವಿಶ್ರಾಂತಿಯ ನೀರಿನ ಬಳಿಗೆ ನನ್ನನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಾನೆ. जिसको यहोवा चुनता है, ಯಾರಿಗೆ ಯೆಹೋವನು जिसको ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ, परमेश्वर चुनता है, ಯಾರಿಗೆ ಯೆಹೋವನು जिसे वो ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ, चुनकर अपने पास आने देता है, ಯಾರಿಗೆ ಆತನು ಕರೆದು ತನ್ನ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಆತನ ಹತ್ರ लिखा वो ಕರೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. मनुष्य क्या है, वो धन्य है। हालेलुया। ಬರ್ದಿದೆ ಆ ಮನುಷ್ಯನು ಧನ್ಯನು. मेरी प्रिय, आज आपको ये समझना है ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. कि आज आपको भी एक चुनाव करना है। ಇವತ್ತು ನೀವು ಕೂಡ ಒಂದು ಆರಿಸಿಕೊಳ್ಬೇಕು. लिखा वो चेले उसी समय यीशु मसीह के पीछे चल पड़े, ಆ ಶಿಷ್ಯರು ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯೇಸುವಿನಿಂದ ನಡೀತಾ ಇದ್ರು. उन्होंने भी एक चुनाव किया ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ರು. कि नहीं, ಇಲ್ಲ, हमारा आज फैसला है, ಇವತ್ತು ನಮ್ಮ ನಿರ್ಧಾರ ಇದೆ. अगर मुझे परमेश्वर ने चुना है ನನಗೆ ದೇವರು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ तो आज मैं भी चुनता हूँ। ಇವತ್ತು ನಾನು ಕೂಡ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. लिखा उसी समय वो यीशु मसीह के पीछे वो हो लिए, ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಯೇಸುವಿನಿಂದ ಬಂದ್ರು. और बहुत सारे लोग आज प्रभु के कामों को नहीं समझ पाते, ಬಹಳ ಜನರು ಇವತ್ತು ದೇವರ ಕಾರ್ಯ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. वो विचार नहीं करते ಅವ್ರ ಆಲೋಚನೆ कि ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. अगर आज प्रभु का जो वचन मेरे पास आया तो क्यों आया है। ಇವತ್ತು ದೇವರ ವಾಕ್ಯ ನನ್ನ ಹತ್ರ ಬಂದಿದೆ ಅಂದ್ರೆ ಯಾಕೆ ಬಂದಿದೆ? बहुत बार परमेश्वर के दास लोगों से अलग अलग रीति से पवित्र आत्मा की अगुवाई में बात करते हैं, ಬಹಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ದೇವರ ದಾಸರು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ तुम्हें ಮಾತಾಡ್ತಾರೆ. परमेश्वर ने चुना है, ನಿನಗೆ ದೇವರು इसलिए ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. तुम्हें ऐसी लाइफ नहीं जीना। ಅದಕ್ಕಾಗಿ ನೀನು ಈ ರೀತಿ तेरी ಜೀವಿಸಬೇಕು. लाइफ में खुदावंत की इच्छा है, ನಿನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ಇಚ್ಛೆ इसलिए ಇದೆ. तेरे लिए जरूरी है कि तू अपना मन बदल कर प्रभु के पीछे चले। ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿನಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ನೀನು ನಿನ್ನ ಮನಸ್ಸು ತಿರುಗಿಸಿಕೊಂಡು ದೇವರಿಂದ लोगों को ಬಾ. ये बातें बहुत नॉर्मल लगती हैं, ಜನರಿಗೆ ಮಾತು ಬಹಳ ನಾರ್ಮಲ್ वो ಅನ್ನಿಸ್ತದೆ. अपने चुनाव को नहीं समझ पाते। ಅವ್ರು ತನ್ನ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟದನ್ನು हालेलुया। ತಿಳಿದುಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ. किस किस को समझ आ रहे हैं। ಯಾರ್ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ पर ಆಗ್ತದೆ? आज का दिन है ಆದ್ರೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಇದೆ. कि आप अपने चुनाव को समझिए। ನೀವು ನಿಮ್ಮ ಆರಿಸಲ್ಪಡುವುದು ಅರ್ಥ निकाले ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. कि हम एक वचन को और पढ़ेंगे हम, ಮತ್ತೊಂದು ವಾಕ್ಯ ಓದೋಣ. एफिसियों की पत्री ಎಫೆಸ್ಯ 1 अध्याय 1ನೇ ಅಧ್ಯಾಯ उसका 4 वचन से पढ़ेंगे। 4ನೇ ವಚನ. एफिसियों 1 उसका 4 जी। जैसे उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले जैसे उसने हमें जगत की उत्पत्ति से पहले उसने चुन लिया। उसमें क्या कर लिया? चुन लिया। कब चुन लिया? जगत की उत्पत्ति से पहले। जगत की उत्पत्ति से पहले संत पौलुस कहते परमेश्वर ने हमें मसीह में चुन लिया। सब बोलोगे हालेलुया। ಸೃಷ್ಟಿಯು ಸೃಷ್ಟಿಸಲ್ಪಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಲೇ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. मेरे पास लिखा संसार की रचना से पहले ही उसने हमें मसीह में चुन लिया। ಈ ಲೋಕ ಉಂಟಾಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಲೇ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಬರೆದಿದೆ. जब संसार बना भी नहीं था, ಯಾವಾಗ ಈ ಲೋಕ ಉಂಟಾಗಿದ್ದಿಲ್ಲ, ये सब बाकी बाद में बना। ಇವೆಲ್ಲವೂ ಆಮೇಲೆ ಉಂಟಾಗಿದೆ. ये पाप, जो बुराई, ಪಾಪ, ಈ ಕೆಟ್ಟತನ, जो नशे, ಈ ನಶೆ, जो दुनियावी चीजें, ಈ ಲೋಕದ ವಸ್ತುಗಳು, सब गलत बातें जितनी भी हैं, ಎಲ್ಲ ತಪ್ಪು ಮಾತುಗಳು ಯಾವೆಲ್ಲ ಇವೆ, ये सब बाद में आई। ಇವೆಲ್ಲ ನಂತರ ಬಂದು. पर परमेश्वर ने हमें कब चुन लिया? ಆದ್ರೆ ದೇವರು ನಮ್ಮನ್ನು ಯಾವಾಗ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ? परमेश्वर ने हमें कब चुना? देवर जगत नಮ್ಮನ್ನು ಯಾವಾಗ की ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ? उत्पत्ति से पहले चुन लिया।
ಲೋಕದ ಉತ್ಪತ್ತಿಗಿಂತ ಮುಂಚೆ हम ದೇವರು पहले से हम ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. चुने गए प्रभु के लिए। ನಾವು ಮೊದಲೇ ದೇವರಿಂದ हालेलुया। ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿದ್ದೇವೆ. हम पहले से चुने गए कि हम एक ब्लेस्ड लाइफ जिए। ನಾವು ಮೊದಲೇ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟವರಾಗಿದೆ, ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದದ ಜೀವನ हम पहले से ಜೀವಿಸುತ್ತೇವೆ. चुने गए कि हम खुदा प्रस्त जीवन हम व्यतीत करें। ನಾವು ಮೊದಲೇ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ದವರಾಗಿದ್ದೇವೆ ದೇವರ ಮೂಲಕ ಜೀವನ ಜೀವಿಸೋದಕ್ಕಾಗಿ. विचार कीजिए ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ರಿ, कि हम तो पहले से चुने गए ನಾವು ಮೊದಲೇ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟವರು. और इस दुनिया में आकर हमने क्या क्या चुन लिया। ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವೇನೇನೆಲ್ಲ ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. दुनिया में बुराई है ಲೋಕದಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟತನ ಇದೆ, तो हमने बुराई चुन ली। ನಾವು ಕೆಟ್ಟದನ್ನ ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ दुनिया में ಇದ್ದೇವೆ. नशे हैं, ಲೋಕದಲ್ಲಿ ನಶೆ हमने ಇದೆ, नशे को चुन लिया। ನಾವು ನಶೆ ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. दुनिया में अलग अलग प्रकार का पाप है, हमने उस पाप को चुन लिया। ಲೋಕದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯ ಪಾಪ ಇದೆ, ನಾವು ಆ ಪಾಪವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದೇವಾ. हम ईर्षा, वैर, विरोध, चुगली, निंदा को हमने चुन लिया। ನಾವು ದ್ವೇಷವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವಾ. हमने वो नशे की शराब की बोतलों को हमने चुन लिया। ಆ ನಶೆಯ ಒಂದು ಸಾರಾಯಿ ಬಾಟಲ್ ನಾವು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವಾ. हमने वो गलत रिलेशनशिप को चुन लिया। ನಾವು ಕೆಟ್ಟ ಸಂಬಂಧವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. हमने गलत संगति को चुन लिया। ನಾವು ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿ ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. हमने व्यभिचार को चुन लिया। ನಾವು ವ್ಯಭಿಚಾರವನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ये क्या हो गया? ಇದೇನಾಗಿದೆ? हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಾ? परमेश्वर ने जगत की उत्पत्ति से पहले हमें चुना। ದೇವರು ಲೋಕದ ಉತ್ಪತ್ತಿಗಿಂತ ಮೊದಲೇ ನಮ್ಮನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. मेरे प्रियो, आज मैं आपसे कहना चाहता हूँ, ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತು ನಿಮಗೆ परमेश्वर ने आपको चुना है। ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು आज ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आपको भी एक चुनाव करना है। ನೀವು ಕೂಡ ಇವತ್ತು ಒಂದು आज ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು. आपने भी एक विश्वास करना है ಇವತ್ತು ನೀವು ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ कि ಮಾಡಿ, मैंने किस किस को मैंने चुन के रखा है। ನಾನು ಯಾರಿಗೆ कैसे ಆರಿಸಿಕೊಂಡಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ, कैसे पाप को, कैसे कैसे बुराई को, कैसे कैसे गलत संगतियों को मैंने अपने जीवन में चुन के रखा है। ಯಾವ ಪಾಪವನ್ನು, ಯಾವ ಕೆಟ್ಟ ಸಂಗತಿಯನ್ನು, ಯಾವ ಕೆಟ್ಟತನವನ್ನು देखा, ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. यीशु मसीह ने पतरस और अंद्रयास को कहा, मेरे पीछे हो ले। ಯೇಸು ಪೇತ್ರ ಅಂದ್ರೆಯನಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬಾ ಅಂತ. देखा, उसी समय वो अपने जालों को छोड़कर यीशु के पीछे हो लिए। ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಆ ಚಾಲನ್ನು ಬಿಟ್ಟು ಯೇಸುವಿನಿಂದ आज ಬಂದರು. परमेश्वर आपको ये नहीं कहता ಇವತ್ತು ದೇವರು ನಿಮ್ಗೆ ಇದೇ ಹೇಳ್ತಾ कि तू ಇಲ್ಲ, अपना बिजनेस छोड़ दे, ನಿನ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಬಿಡು तू ಅಂತ, अपना काम धंधा छोड़ दे। प्रभु आपको ऐसा नहीं कहता, ನಿನ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯ ಬಿಡು ಅಂತ ಪ್ರಭು ನಿನಗೆ पर ಹೇಳ್ತಾ आज ಇಲ್ಲ. पवित्र आत्मा आपसे कहता है, ಇವತ್ತು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿನಗೆ अपने ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, जीवन की गलत आदतों को छोड़ दो और मेरे पीछे हो ले। ನಿನ್ನ ಜೀವಿತದ ಕೆಟ್ಟ ಗುಣಗಳು ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಹಿಂದೆ अपने ಬಾ. जीवन की वो गलत डिसीजन को छोड़कर मेरे पीछे हो ले। ನಿನ್ನ ಜೀವನದ ಕೆಟ್ಟ ನಿರ್ಧಾರಗಳು ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ಹಿಂದೆ अगर ಬಾ. तूने अपने जीवन में किसी गलत चीज को चुनकर बैठा है, ನಿನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಟ್ಟದನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡು प्रभु का आत्मा कहता है छोड़ दे, ದೇವರ ಆತ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ಬಿಟ್ಟು ಕೊಡು, वो छोड़ दे। ಅದು ಬಿಟ್ಟು ಕೊಡು, वो कहता है मेरे पीछे हो ले। ನನ್ನ ಹಿಂದೆ ಬಾ. Why? ಕಾರಣ, क्योंकि मैंने तुम्हें जगत की उत्पत्ति से पहले ही मैंने तुम्हें चुन के रखा है। ನಾನು ನಿನ್ನ ಲೋಕ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗದಿಂದ ಮೊದಲೇ ನಿನ್ನನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೇನೆ. परमेश्वर ने सही चुनाव किया, ದೇವರು ಸರಿಯಾದ पर इस ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. भूमि के ऊपर आज लोगों ने गलत चुनाव कर लिया है। ಆದರೆ ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಜನರು ಈ ಲೋಕದಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟದನ್ನ ಆರಿಸಿಕೊಳ್ತಾ जैसे ಇದ್ದಾರೆ. यहूदा ने गलत चुनाव किया, ಕೆಟ್ಟದನ್ನ ಆರಿಸಿಕೊಂಡ. जैसे साउल ने गलत चुनाव किया, ಯಾವ ರೀತಿ ಸೌಲ ಕೆಟ್ಟದನ್ನ जैसे ಆರಿಸಿಕೊಂಡ. समसन ने, ಯಾವ ರೀತಿ जो परमेश्वर का अभिषिक्त दास था, ದೇವರ ಅಭಿಷಿಕ್ತ ದಾಸನಿದ್ದ. जब उसने गलत चुनाव किया, ಯಾವಾಗ ಕೆಟ್ಟದನ್ನ ಆತನ ಆರಿಸಿಕೊಂಡ, ತಪ್ಪಾದ उनका ಆರಿಸಿಕೊಂಡ, जीवन खत्म होता गया। ಅವರ ಜೀವನ ನಾಶ ಆಗ್ತಾ ಹೋಗ್ತು. हालेलुया। हालेलुया। मेरे खुदा, मेरे प्रियो, मैं आपसे कहना चाहता हूँ ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ನಿಮಗೆ कि उस परम प्रधान परमेश्वर ने आपको चुना है। ಆ ಪರಾತ್ಪರ ದೇವರು ನಿಮ್ಮನ್ನು आज ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आप भी अपने जीवन में चुनाव कीजिए। ನೀವು ಕೂಡ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ आप ಜೀವನದಲ್ಲಿ यहाँ पर ಆರಿಸಿಕೊಳ್ಳ್ರಿ. बैठे हुए आज अपने चुनाव को आप समझ लीजिए, ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಆರಿಸಲ್ಪಡುವುದು ಅರ್ಥ कहीं ಮಾಡಿಕೊಳ್ಳ್ರಿ, देरी ना हो जाए। ತಡವಾಗಬಾರದು. बोलिए अपने बाजू वाले को, कहीं देरी ना हो जाए। आओ सब अपने हाथों को ऊंचा कीजिए। बोल यहोवा सुनता तेरा दास वाणी। कहेंगे बोल यहोवा सुनता तेरा दास। जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी है। जीवन की सारी खुशी यीशु ने मुझको दी है। लेकिन मेरे प्रभु आज भी प्यासा में हूँ, लेकिन मेरे प्रभु आज भी प्यासा। ये प्यास इसलिए है
क्योंकि जब तक वो तुम्हें पिलाए ना, जब तक वो तुम्हें तृप्त ना करे, ये प्यास कैसे बुझेगी? ಈ ದಾಹ ಅದಕ್ಕಾಗಿದೆ. ಎಲ್ಲಿ ತನ್ನ ಆತನ ನಿಮ್ಮನ್ನು ತೃಪ್ತಿಪಡಿಸಿದರೆ ಅಲ್ಲಿ ತನ್ನ ಈ ದಾಹ ಇರುತ್ತದೆ. सुनता तेरा दासवाणी तू अपनी सुना दे. वचन में लिखा है, एक उसने ಬರೆದಿದೆ. जगत की उत्पत्ति से पहले हमें मसीह में चुन लिया। ಆತನು ಲೋಕ ಉಂಟಾಗಿದ್ದ ಮುಂಚೆ ನಮ್ಮನ್ನು ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ವಾಕ್ಯ ಹೇಳ್ತದೆ. कई बार ये आपके जीवन का हिस्सा नहीं रहेंगी यीशु मसीह के नाम से। ರೋಗ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದ ಭಾಗ ಇರುವುದಿಲ್ಲ ಯೇಸುವಿನ ನಾಮದಲ್ಲಿ. ಆಮೆನ್. स्ट्रगल आपके जीवन का हिस्सा नहीं रहेगा। ಸಂಕಟ ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದ ಭಾಗ ಇಲ್ಲ. ಆಮೆನ್. कष्ट आपके जीवन का हिस्सा नहीं रहेंगे यीशु ಕಷ್ಟ मसीह के ನಿಮ್ಮ नाम से। ಜೀವಿತದ ಭಾಗ ಇಲ್ಲ. ಆಮೆನ್. तो अपने हाथों को आज मखरगले उन सब बातों को जो आपने अपने जीवन में गलत चुनाव करके अपने जीवन में रखे, आप उनको अपनी लाइफ से डिस्कनेक्ट करो, उसे कैंसिल करो, अपनी लाइफ से हटा डालो उनको अपनी लाइफ से। ಒಂದು ಕೆಟ್ಟ ಒಂದು ನಿಮ್ಮ ನಿರ್ಧಾರಗಳು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಕ್ಯಾನ್ಸಲ್ ಮಾಡ್ರಿ, ಅದನ್ನ ತೆಗೆದುಹಾಕ್ರಿ. अपने चुनाव को समझकर मेरे प्रियो आज एक लाइफ आप फिर से आप शुरू कीजिए। ನಿಮ್ಮ ಕಾಲಿಂಗ್ ಅನ್ನು, ನಿಮ್ಮ ಒಂದು ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಜೀವನ प्रभु आत्मा ಹೊಸದಾಗಿ मुझे ಆರಂಭಿಸಿಕೊಳ್ಳಿ. अगुवाई कर रहे बहुत सारे लोगों के लिए मैं नहीं बोलूंगा, पर मैं बोल रहा हूं इनडायरेक्टली कि आज अपनी लाइफ से उन सब गलत चीजों को आप हटा दीजिए। ನಾನು ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕೆಟ್ಟದನ್ನ ತೆಗೆದುಹಾಕ್ರಿ ಇವತ್ತು. आपके जीवन में अगर कोई नशा है आज आप उसे हटा डालिए। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಶೆ ಇದ್ರೆ ತೆಗೆದುಹಾಕು ಇವತ್ತೆ. कोई गलत आदत आप उसको हटा दीजिए। ಕೆಟ್ಟ ಗುಣ ಇದ್ರೆ ತೆಗೆದುಹಾಕು. क्यों? ಯಾಕೆ? क्योंकि खुदावंद की योजना तेरे जीवन में बहुत बड़ी है बच्चे। ದೇವರ ಯೋಚನೆ ನಿನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಬಹಳ परमेश्वर का आत्मा ದೊಡ್ಡದಿದೆ. किसी से बात कर रहा है। ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿನಗೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तेरे जीवन के खुदावंद की योजना बहुत गहरी है। ನಿನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ಯೋಚನೆ ಬಹಳ तू ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ. बुलंदियों को सोने के लिए तू बनाया गया, तू रचा गया। ನೀನು ಮೇಲನ್ನು ಮುಟ್ಟುವುದಕ್ಕಾಗಿ ದೇವರು ನಿನ್ನ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. पर आज प्रभु का आत्मा कहता है ಇವತ್ತು ದೇವರ ಆತ್ಮ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, अपने चुनाव को समझ ले। ನಿನ್ನ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟದನ್ನು मेरे ಅರ್ಥ बेटे, ಮಾಡ್ಕೊ. ನನ್ನ ಮಗನೇ, मेरे बेटे, ನನ್ನ ಮಗಳೇ, अपने चुनाव को समझ ले आज। ನಿನ್ನ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ನಿನ್ನ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊ. मेरी बेटी समझ ले अपने चुनाव को, ನಿನ್ನ ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊ. क्योंकि परमेश्वर ने तुम्हें चुना है। ದೇವರು ನಿನ್ನನ್ನು ಆರಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. पवित्र आत्मा मैं आपसे विनती करता हूँ, ಪವಿತ್ರ ಆತ್ಮ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ವಿನಂತಿ जो वचन ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ. आज कलीसिया के लिए प्रभु फलदार हो जाए, ಈ ವಾಕ್ಯ ಇವತ್ತು ಸಭೆಗಾಗಿ जिनके हृदय ಫಲದಾಯಕವಾಗಿ को परिवर्तित करे प्रभु जी। ಇವರ ಹೃದಯವನ್ನು ಬದಲಾಯಿಸಲಿ. तेरे लोग तेरे चुने जाने को सोचे मेरे परमेश्वर। ನಿನ್ನ ಜನರು ನಿನ್ನ ಆರಿಸಲ್ಪಟ್ಟದನ್ನು ಅರ್ಥ और अब ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. जब ये वचन सुनने के बाद अपने घरों में जाए ಈ परमेश्वर, ವಾಕ್ಯವನ್ನು ಕೇಳಿದವರು ಇವ್ರ ಮನೆಗೆ जे ಹೋದಾಗ अपने समाज में जाए परमेश्वर, ಇವರು ತನ್ನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ तो ಹೋದಾಗ इनकी पहचान अलग हो जाए मेरे खुदा। मैं ಇವರ आपसे मांगता ಗುರುತು हूँ ಬೇರೆ ಆಗ್ಲಿ ದೇವ್ರೆ. इनकी पहचान अलग हो जाए ಇವರ परमेश्वर। ಗುರುತು ಬೇರೆ ಆಗ್ಲಿ जैसे ದೇವ್ರೆ. तूने राजा दाऊद को चुनकर मेरे परमेश्वर से एक नई पहचान दी, ಯಾವ ರೀತಿ ರಾಜ ದಾವೀದನಿಗೆ ಆರಿಸಿಕೊಂಡು ಒಂದು ಹೊಸ ईश्वर मेरे ಪರಿಚಯ लोगों की नई ಗುರುತಾಗಿ पहचान हो जाए यीशु मसीह के नाम ದೇವ್ರೆ, से। ಇವರದ್ದು ಕೂಡ ಹೊಸ इस कलीसिया के लोगों ಗುರುತಾಗಿ की एक नई पहचान हो जाए मेरे ಇವರದ್ದು ಕೂಡ ಒಂದು परमेश्वर। ಹೊಸ ಐಡೆಂಟಿಟಿ ये यीशु के नाम से नई पहचान हो जाए। ಒಂದು ರಾಜ ಹೊಸ ಗುರುತಾಗ್ಲಿ. धन्यवाद करता हूँ, सब बोलोगे आमीन। कितने लोग समझ पा रहे हैं? अपने बाजू वाले को बोले क्या तुम्हें समझ आ रहा है?